Hello students, today we see the characteristics, errors and the calibration of the instruments. First see the characteristics of the instrument, static and dynamic characteristics of measuring instruments. First see the static characteristics. The measuring instruments are used in many industrial processes to measure different quantities. In some processes, the quantity to be measured does not change with respect to time, or it changes very slowly with respect to time. In such cases, the static characteristics of instrument are considered. म्हणजेच ज्या प्रोसेसेसमध्ये एखादी क्वांटिटी ही विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नसेल किंवा व्हेरी स्लोली चेंज होत असेल तर अशा वेळी स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात. Now see the second dynamic characteristics. In some processes, the quantity to be measured changes rapidly with respect to time. In such cases, dynamic characteristics of instrument are considered. म्हणजेच ज्या प्रोसेसेसमध्ये क्वांटिटी जी मेजर करायची आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेरी रॅपिडली म्हणजेच खूप फास्टली चेंज होत असेल तर डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात. फर्स्ट सी द मेन स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. Static characteristics are first accuracy, second static error, and third precision, fourth repeatability, fifth reproducibility, sixth tolerance, then linearity, sensitivity, resolution, drift, dead zone, span, and last one is a scale range. Now see in details. First, accuracy. Definition of accuracy is closeness with which the instrument reading approaches the true value of the quantity being measured is known as accuracy. म्हणजेच एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या किंवा क्वांटिटीच्या ट्रू व्हॅल्यूच्या अगदी जवळ जाणारी क्वांटिटी म्हणजेच ॲक्युरसी. आय रिपीट, क्लोजनेस विथ विच द इन्स्ट्रुमेंट रीडिंग अप्रोचेस द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी इज बीइंग मेजर्ड is known as accuracy. Okay, methods of expressing accuracy. There are two methods of measuring expressing the accuracy. First one is accuracy as percentage of scale range, and second is accuracy or as percentage of true value. म्हणजेच पहिल्या मेथडमध्ये काय केलं जातं तर ॲक्युरसी ही स्केल रेंजच्या पर्सेंटेजमध्ये मेजर केली जाते आणि सेकंड मेथडमध्ये ॲक्युरसी ही ट्रू व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये मेजर केली जाते. नाउ सी सेकंड, स्टॅटिक एरर. डेफिनेशन ऑफ स्टॅटिक एरर इज इट इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. म्हणजेच मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यामधील जो डिफरन्स असतो त्याला स्टॅटिक एरर म्हणतात. ट्रू व्हॅल्यू म्हणजे एखाद्या क्वांटिटीची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ती, आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटने मेजर केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती. मग या दोन्हीमधला जो डिफरन्स असतो त्याला स्टॅटिक एरर असे म्हणतात. थर्ड वन इज प्रिसिजन. It is measure of reproducibility of the measurement. Precision is used in measurements to describe consistency or the reproducibility of results. म्हणजेच प्रिसिजन म्हणजे काय तर रिप्रोड्युसिबिलिटी. म्हणजेच एखादं रीडिंग जर रिपीट तेच रीडिंग येत असेल तर आपण ते इन्स्ट्रुमेंट हे प्रिसाइज आहे असं म्हणू शकतो. पण प्रिसिजन अँड ॲक्युरसी यांच्यामधील एक डिफरन्स बघूया. लेट्स सी अन एक्झाम्पल. 4 व्होल्टमीटर्स V1, V2, V3 अँड V4 अँड व्होल्टेजेस रीडिंग जे आपल्याला मिळालेले आहेत ते आपण बघतोय.
फॉर व्होल्टमीटर V1 रीडिंग हे काय काय आहेत बघा, चारही वेळेला 145 व्होल्ट आहे. सेकंड व्होल्टमीटरला रीडिंग्स आहे 149.1, 150.1, 149.5, 149.6. थर्ड व्होल्टमीटरसाठी रीडिंग्स आहेत 145, 152, 148 अँड 155. अँड व्होल्टमीटर 4 दॅट इज V4 साठी रीडिंग्स आहेत 150 व्होल्ट फॉर 4 टाइम्स. ओके, म्हणजेच व्होल्टमीटर V1 हे आपण काय म्हणू शकतो, चारही वेळेला 145 व्होल्ट आहे, म्हणजेच एकच रीडिंग रिपीट झालेलं आहे. म्हणजे व्होल्टमीटर V1 हे प्रिसाइज आहे, पण त्याचं रीडिंग हे ॲक्युरेट आहे का, नाही. म्हणजेच काय तर व्होल्टमीटर V1 इज प्रिसाइज बट इट इज नॉट ॲक्युरेट. नाउ सी द व्होल्टमीटर V2's reading 149.1, 150.1, 149.5 and 149.6. म्हणजे हे रीडिंग ॲक्युरेट आहेत, ॲक्युरेसी या व्होल्टमीटरची जास्त आहे, बट ते एखादं रीडिंग रिपीट होत नाही, म्हणजे इट इज नॉट अ प्रिसाइज. म्हणजेच व्होल्टमीटर 2 इज ॲक्युरेट बट नॉट प्रिसाइज. नाउ सी द व्होल्टमीटर V3 readings are 145, 152, 148 and 155. म्हणजेच हे रीडिंग ॲक्युरेट ही नाहीत आणि प्रिसाइज ही नाहीत. मीन्स व्होल्टमीटर V3 इज नायदर ॲक्युरेट नॉर प्रिसाइज. नाउ सी लास्ट वन इज व्होल्टमीटर V4. रीडिंग हे 150 व्होल्ट आहे आणि रिपीट होते, म्हणजेच व्होल्टमीटर V4 इज ॲक्युरेट अँड प्रिसाइज. Now see next characteristics is repeatability. Repeatability is defined as the variation of scale reading and it is random in nature. Repeatability हे स्केल रीडिंग वरचे व्हेरिएशन दाखवतं आणि इट इज अ रँडम इन नेचर. नाउ सी द रिप्रोड्युसिबिलिटी. इट इज द डिग्री ऑफ क्लोजनेस विथ which a given value may be repeatedly measured. म्हणजेच याच्यामध्ये काय बघितलं जातं तर एखादं रीडिंग प्रत्येक वेळी रिपीट पण होते का बघितलं जातं आणि त्याची ॲक्युरसी पण चेक केली जाते. नाउ सी द टॉलरन्स. द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आर कॅलिब्रेटेड बाय कंपॅरिझन विथ रेफरन्स स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट्स. द स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट्स हॅव हाय ॲक्युरसी. The difference between standard instrument reading and the measuring instrument reading is known as error. This error should be in permissible band known as tolerance. Thus, tolerance is the permissible band of error. म्हणजेच काय तर आपण जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो ते स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट्सला कॅलिब्रेट केलेले असतात. त्याच्यामुळे स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटपेक्षा मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर हे जास्त असतं. मग कितीपर्यंत एरर आपल्याला परमिसिबल आहे, म्हणजेच आपल्याला अलावेबल आहे, त्याची रेंज म्हणजेच टॉलरन्स. म्हणजेच काय तर परमिसिबल बँड ऑफ दी एरर. या डायग्राममध्ये बघा आपण बँड जो दाखवलेला आहे किंवा टॉलरन्स जे दाखवलेलं आहे ते इन पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज एरर आपण दाखवलेले आहे -2% टू 2%, म्हणजेच ±2%चा एरर आपल्याला अलावेबल आहे, परमिसिबल आहे. म्हणजेच विदिन परमिसिबल बँड म्हणजेच -2 टू +2 पर्यंत जर रीडिंग्स आले तर ते आपण करेक्ट आहेत असं म्हणू शकतो. आणि हा जो परमिसिबल बँड आहे त्याला आपण टॉलरन्स असं म्हणतो. नाउ सी लिनियरिटी. An instrument is said to be linear if its output is linearly proportional to input. म्हणजेच काय तर एखादं इन्स्ट्रुमेंट हे लिनियर आहे असं केव्हा म्हणलं जातं तर त्याचं आउटपुट हे प्रपोर्शनल टू इनपुट असतं. म्हणजेच जसं इनपुट चेंज होईल तसं आउटपुट चेंज झालं तर आपण ते इन्स्ट्रुमेंट लिनियर आहे असं म्हणू शकतो. लिनियरिटी इज अ मेजर ऑफ मॅक्झिमम डेव्हिएशन ऑफ ॲक्च्युअल रिस्पॉन्स कर्व. म्हणजेच काय तर मॅक्झिमम डेव्हिएशन ऑफ ॲक्च्युअल कर्वचा रिस्पॉन्स. अकाउंटेबिलिटी ऑफ लिनियरिटी कॅन बी मेड इन टर्म्स ऑफ नॉन लिनियरिटी.
नॉन लिनियरिटीची डेफिनेशन काय आहे बघा. इट इज डिफाइंड ॲज द मॅक्झिमम डेविएशन ऑफ एनी ऑफ द आउटपुट रीडिंग मार्क्ड विथ अ क्रॉस फॉर्म द स्ट्रेट लाईन. म्हणजेच कोणत्याही रीडिंगचं की आउटपुट रीडिंगचं क्रॉस स्ट्रेट लाईनपासूनचं मॅक्झिमम डेविएशन असतं त्याला आपण नॉन लिनियरिटी असं म्हणतो. नॉन लिनियरिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा. नॉन लिनियरिटी इज इक्वल टू मॅक्झिमम डेविएशन ऑफ आउटपुट फ्रॉम आयडियलाइज्ड स्ट्रेट लाईन टू द ॲक्च्युअल रीडिंग इंटू 100. नाव सी द सेन्सिटिव्हिटी. Sensitivity is also defined as the ratio of change in output signal to change in input signal. म्हणजेच सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय. चेंज इन आउटपुट सिग्नल टू द चेंज इन इनपुट सिग्नल. Now see the resolution. It is defined as if input to an instrument is varied slowly from any arbitrary value म्हणजे non-zero value, the output does not change at all until a certain increment is exceeded. The increment is called as resolution or discrimination of the instrument. म्हणजेच काय, जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं इनपुट हे खूप स्लोली चेंज करत गेलं कोणत्याही नॉन झिरो व्हॅल्यूपासून, त्या अशा वेळी आउटपुट चेंज होत नाही. कधीपर्यंत चेंज होत नाही तर आपण सडनली एखादं सर्टन इन्क्रीमेंट करत नाही तोपर्यंत, त्या इन्क्रीमेंटला रिझॉल्युशन असं म्हणतात. नाउ सी द ड्रिफ्ट. इट इज डिफाइंड ॲज स्लो चेंज इन द रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजेच एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये स्लो चेंज म्हणजेच ड्रिफ्ट. टाइप्स ऑफ ड्रिफ्ट. फर्स्ट वन इज झिरो ड्रिफ्ट. सेकंड sensitivity drift or span drift, and third one is zonal drift. Now see in details. First one is zero drift. The entire instrument calibration shifts by same amount. This shifting is known as zero drift. म्हणजेच एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं पूर्ण कॅलिब्रेशन हे जर शिफ्ट केलेलं असेल तर त्याला आपण झिरो ड्रिफ्ट म्हणतो. म्हणजेच काय तर या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्ही बघू शकता नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स ही झिरोपासून स्टार्ट झालेली आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स ड्यू टू झिरो ड्रिफ्ट ही पॅरलल टू नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स आहे बट नॉन झिरो व्हॅल्यूपासून स्टार्ट झालेली आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ॲज इट इज फक्त शिफ्ट झालेले आहे, याला आपण झिरो ड्रिफ्ट असं म्हणतो. सेकंड sensitivity drift or span drift. If the entire instrument calibration shifts along upward scale, then the drift is known as sensitivity drift or span drift. म्हणजेच काय, याच्यामध्ये काय होतं तर एक दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स ह्या झिरोपासून स्टार्ट होतात बट स्पॅन ड्रिफ्टमुळे जी कॅरेक्टरिस्टिक्स आलेली आहेत ती नॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्सच्या अपवर्ड गेलेली आहे, याला आपण स्पॅन ड्रिफ्ट असं म्हणतो. And third one is zonal drift. This drift occurs only over a portion of calibrated span of an instrument. Zonal drift हा फक्त इन्स्ट्रुमेंटचा जेवढा पार्ट किंवा जेवढी स्केल कॅलिब्रेट केलेली असते तेवढ्याच पार्टवरती फक्त झोनल ड्रिफ्ट असतो. नाउ सी डेड झोन. टू अंडरस्टँड डेड झोन बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. सपोज जर आपण 0 to 50 ॲम्पियरचा जर ॲमीटर घेतलेला असेल आणि आपण 0 to 1 मिली ॲम्पियर एकदम स्मॉल चेंजने करंट जर इन्क्रीज केला तर पॉइंटर आपल्याला मूव होताना दिसत नाही किंवा कोणतंही डिफ्लेक्शन दाखवत नाही. मग असंच जर आपण हळूहळू करंट इन्क्रीज करत गेलो तर एक असा पॉइंट येतो की ज्यावेळी पॉइंटर हा जस्ट मूव होतो किंवा जस्ट डिफ्लेक्ट होतो. अशा वेळेचा हा जो पोर्शन आहे त्याला आपण डेड झोन म्हणतो.
Dead zone is the largest change of input value of measured variable to which the instrument does not respond. Okay, dead zone occurs because of friction and inertia. Now see the span. Span is given by x max minus x mean. X max is maximum reading of the instrument and x mean is minimum reading of the instrument, and the difference between these is known as span. Now see the last static characteristics is scale range. It is the difference between the largest and the smallest reading of an instrument. The calibration is continuous over the whole range of instrument. Scale range म्हणजेच maximum reading आणि minimum reading यांच्यामधला difference. Now see the dynamic characteristics of the instrument. Types of dynamic characteristics: speed of response, fidelity, lag, and dynamic error. Now see in detail. First one is speed of response. It is the rapidity with which instrument responds to changes in the measured quantity. स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणजेच काय तर एखादा इन्स्ट्रुमेंट हा आपल्याला कोणतीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी किती रॅपिडली रिस्पॉन्स देतो त्याला आपण स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणतो. सेकंड इज फिडिलिटी. इट इज द डिग्री विथ विच इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स चेंज इन मेजर्ड व्हॅल्यू विदाउट डायनॅमिक एरर. फिडिलिटी म्हणजे काय बघा, विदाउट डायनॅमिक एरर एखादा इन्स्ट्रुमेंट चेंज हा किती सडनली की मेजर करतो त्याची डिग्री म्हणजेच फिडिलिटी. थर्ड वन इज लॅग. इट इज द डिले इन रिस्पॉन्स ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट टू मेक चेंजेस इन द मेजर्ड क्वांटिटी. लॅग म्हणजे काय आहे तर मेजर्ड क्वांटिटी चेंज झाल्यानंतर रिस्पॉन्स देण्यासाठी एखाद्या इन्स्ट्रुमेंटला किती डिले होतो त्याला लॅग असं म्हणतात. अँड लास्ट वन इज डायनॅमिक एरर. It is the difference between true value of quantity with a time and the value indicated by instrument if no static error is assumed. म्हणजेच काय तर एखाद्या इन्स्ट्रुमेंट क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू किंवा इंडिकेटेड व्हॅल्यू यांच्यामधील जो डिफरन्स असेल त्याला डायनॅमिक एरर असं म्हणतात. डायनॅमिक रिस्पॉन्स दोन प्रकारचे आहेत. First one is transient response and second steady state response. First is transient response. It is the initial phase of response of instrument. The transient response dies down or becomes zero after large duration of a time. म्हणजेच काय तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा इनिशियल फेजमधला जो रिस्पॉन्स असतो त्याला ट्रान्झियंट रिस्पॉन्स असं म्हणतात. ट्रान्झियंट रिस्पॉन्स झिरो होण्यासाठी किंवा ट्रान्झिशन्स जे आहेत ते कमी होण्यासाठी खूप वेळ लागतो. अँड सेकंड वन इज स्टेडी स्टेट पिरियडिक रिस्पॉन्स. इट इज द रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट व्हेन द टाईम रिचेस इन्फिनिटी. म्हणजेच टाईम इन्फिनिटी असताना जो रिस्पॉन्स दाखवला जातो स्टेडी रिस्पॉन्स असतो त्याला स्टेडी स्टेट पिरियडिक रिस्पॉन्स असं म्हणतात. या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्ही बघू शकता फर्स्ट इनिशियलला जो रिस्पॉन्स दाखवलेला आहे म्हणजे जे ट्रान्झिशन्स दाखवलेले आहेत त्याला आपण ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणतो आणि ॲट टाईम इन्फिनिटी आपण स्टेडी स्टेट रिस्पॉन्स दाखवलेला आहे. नेक्स्ट पार्ट इज एरर्स ऑफ द इंस्ट्रुमेंट्स. फर्स्ट सी टाइप्स ऑफ द एरर्स. देर आर मेन थ्री टाइप्स ऑफ द एरर्स. फर्स्ट वन इज अ ग्रॉस एरर, सेकंड सिस्टमॅटिक एरर, and third random error. Then systematic error has three types. First one is instrumental error, second environmental error, and third observational error. Now see in details. First one is, first see the definition of the error. It is defined as the difference between measured value and true value of the quantity. म्हणजे जे measured value आहे त्याच्यामधील आणि ट्रू व्हॅल्यूमधील जो डिफरन्स असेल त्याला आपण एरर म्हणतो. फर्स्ट सी द ग्रॉस एरर. दीज एरर्स ऑकरिंग ड्यू टू ह्युमन मिस्टेक्स इन रीडिंग और यूजिंग इंस्ट्रूमेंट्स
and in recording and calculating measurement results are known as gross errors. म्हणजेच काय तर जे एरर्स हे ह्युमन मिस्टेकमुळे ऑकर झालेले असतात त्याला आपण ग्रॉस एरर असे म्हणतो. ते इन्स्ट्रुमेंटचे रीडिंग घेताना एरर झालेले असतील किंवा रेकॉर्ड करताना जर एरर झालेले असतील बाय ह्युमन मिस्टेक देन इट इज कॉल्ड ॲज अ ग्रॉस एरर. फॉर एक्झाम्पल जर आपण टेम्परेचर मेजर करत असू, ॲक्च्युअल टेम्परेचर हे 22.5 डिग्री सेल्सिअस असेल आणि नोट डाऊन करताना किंवा रीडिंग्स घेताना जर आपण 32.5 डिग्री सेल्सिअस जर रीडिंग घेतलं किंवा नोट डाऊन केलं तर इट इज कॉल्ड ॲज द ग्रॉस एरर. करेक्टिव्ह मेजर फॉर दिस एरर इज इमेन्स केअर शुड बी टेकन इन रीडिंग अँड रेकॉर्डिंग द डेटा. म्हणजेच रीडिंग घेताना आणि रेकॉर्ड करताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे. अँड ॲटलिस्ट 3 रीडिंग शुड बी टेकन फॉर द क्वांटिटी अंडर मेजरमेंट प्रेफरेबली बाय डिफरंट एक्सपेरिमेंटर्स. म्हणजेच वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटर्सकडून ॲटलिस्ट 3 रीडिंग्स तरी आपण घेतले पाहिजेत. नाउ सी द सिस्टमॅटिक एरर्स. द डेफिनेशन ऑफ सिस्टमॅटिक एरर. The errors that remain constant or change according to a definite law on repeated measurement of a given quantity are known as a systematic errors. म्हणजे जे एरर हे कॉन्स्टंट राहतात किंवा डेफिनेट लॉ ऑन रिपीटेड मेजरमेंटद्वारे चेंज होतात त्यांना सिस्टमॅटिक एरर्स असे म्हणतात. अँड टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर इज instrumental error, environmental error and observational error. First see instrumental error. These arise due to inherent shortcomings in the instrument because of their mechanical structure and calibration or operation of the apparatus used, assembly errors, misuse of instruments अँड लोडिंग इफेक्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर हे कशामुळे येऊ शकतात तर फर्स्ट आहे एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या मेकॅनिकल स्ट्रक्चरमुळे किंवा त्याच्या कॅलिब्रेशनमुळे किंवा असेंब्ली एरर्स असेल किंवा मिसयूज ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल किंवा लोडिंग इफेक्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल तर इन्स्ट्रुमेंटल एरर्स येऊ शकतात. पुअर कन्स्ट्रक्शन, इरेग्युलर स्प्रिंग टेन्शन्स, variations in the air gap may also cause instrumental errors. For example, if the spring of a permanent magnet instrument has become weak, the instrument will always read high. म्हणजेच काय तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटची स्प्रिंग ही जर लूज झालेली असेल किंवा वीक झालेली असेल तर इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग हे नेहमी हाय दाखवतं. याला आपण काय म्हणू शकतो तर इन्स्ट्रुमेंटल error. Corrective measures for this is the procedure of measurement must be carefully planned. Substitution methods or calibration against standards may be used for the purpose. Now see second is environmental error. These errors are more troublesome as this change with time in an unpredicted way. Causes बघा environmental errorच्या. They are caused due to conditions external to the measuring device, including conditions in the area surrounding the instrument. These may be effect due to temperature, pressure, humidity, dust, vibration and external magnetic or electrostatic field. म्हणजेच काय तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटची एक्सटर्नल कंडिशन त्याचबरोबर एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सराउंडिंग कंडिशन जी आहे किंवा सराउंडिंग एरिया आहे त्याच्यावरती इन्व्हायरमेंटल एरर्स डिपेंड्स असतात. म्हणजेच जर टेम्परेचर प्रेशरवरती डिपेंड असतात त्याचबरोबर ह्युमिडिटी, डस्ट, व्हायब्रेशन आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डवरती ते डिपेंड असतात. याचे करेक्टिव्ह मेजर्स काय आहेत बघा. फर्स्ट, युझिंग द इन्स्ट्रुमेंट इन कंट्रोल्ड कंडिशन ऑफ प्रेशर, temperature, humidity in which it was originally assembled and calibrated. म्हणजेच काय तर ज्या
कंडिशनला एखादं इन्स्ट्रुमेंट हे असेंबल केलेलं असेल किंवा कॅलिब्रेट केलेलं असेल तशाच कंडिशनला आपण ते यूज करू शकतो. त्याचबरोबर ऑटोमॅटिक कंपेन्सेशन फॉर डिपार्चर्स फ्रॉम द कॅलिब्रेटेड कंडिशन्स बाय यूजिंग सोफिस्टिकेटेड डिव्हायसेस. हे आहेत ते इन्व्हायरमेंटल एरर्सचे करेक्टिव्ह मेजर्स. नाव सी द ऑब्झर्वेशनल एरर्स. In spite of proper selection, installation and calibration of instrument, an error in measurement may occur due to carelessness of the observer. म्हणजेच ऑब्झर्वरच्या केअरलेसनेसमुळे जर एरर आला तर त्याला आपण ऑब्झर्वेशनल एरर असं म्हणू शकतो. याच्यामध्ये मेन आहे पॅरलॅक्स. पॅरलॅक्स एरर अराइज ऑन अकाउंट ऑफ पॉइंटर अँड स्केल नॉट बिईंग ऑन सेम प्लेन. म्हणजेच पॅरलॅक्स एररमध्ये काय होतं तर पॉइंटर आणि स्केल हे जर सेम प्लेनमध्ये नसतील तर पॅरलॅक्स एरर येऊ शकतो. म्हणजेच जेव्हा आपण पॉइंटर आणि स्केलचे रीडिंग्स घेत असतो तेव्हा इन्स्ट्रुमेंटच्या अगदी समोरून रीडिंग्स घेतले तर पॅरलॅक्स एरर येत नाही. पण जर आपण राईट साईडने और लेफ्ट साईडने रीडिंग्स घेतले तर आपल्याला पॉइंटर हा राईट और लेफ्ट साईडला असल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशनल एरर येऊ शकतात. मग यासाठी करेक्टिव्ह मेजर काय आहे बघा. तर यूजिंग मॉडर्न इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स हॅव्हिंग अ डिजिटल डिस्प्ले ऑफ आउटपुट कम्प्लिटली इलिमिनेट्स दी एरर. म्हणजेच हा एरर आपण करेक्ट करण्यासाठी काय करू शकतो तर डिजिटल डिस्प्ले असलेले इन्स्ट्रुमेंट्स यूज करू शकतो. अँड लास्ट वन इज रँडम एरर. These errors are due to multitude of small factors which change or fluctuate from one measurement to another. These are residual errors remaining after elimination of systematic errors. These are small, accidental and independent. Their variance is totally unpredictable. They are assumed to follow law of probabilities. म्हणजेच काय आहेत तर हे एरर रँडम एरर हे कशामुळे होतात तर स्मॉल फॅक्टर्स विच चेंज और फ्लक्च्युएट फ्रॉम वन मेजरमेंट टू अनादर. म्हणजेच एका मेजरमेंटमधून दुसऱ्या मेजरमेंट घेत असताना काही स्मॉल फॅक्टर्स असतील जे चेंज होत असतील किंवा फ्लक्च्युएट होत असतील तर त्यांच्यामुळे रँडम एरर्स येऊ शकतात. नाउ सी द लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज कॅलिब्रेशन नीड अँड प्रोसिजर. First of all, we see the definition of calibration. It is the process of making a scale or adjustment so that the readings of an instrument agree with the expected and certified standard. म्हणजेच काय कॅलिब्रेशन ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये स्केल बनवली जाते किंवा ॲडजस्ट केली जाते एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग हे करेक्ट करण्यासाठी किंवा ते एक्सेप्ट करण्यासाठी किंवा सर्टिफाईड करण्यासाठी. त्याला आपण कॅलिब्रेशन असं म्हणतो. इन्स्ट्रुमेंट इज कम्पेअर्ड विथ आयदर प्रायमरी और सेकंडरी स्टँडर्ड विथ हायर ॲक्युरसी और अन इन्स्ट्रुमेंट विथ नॉन ॲक्युरसी. म्हणजेच याच्यामध्ये काय केलं जातं तर एखादं इन्स्ट्रुमेंट हे प्रायमरी इन्स्ट्रुमेंट किंवा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट ज्यांची ॲक्युरसी जास्त आहे त्यांच्यासोबत कम्पेअर केलं जातं. Calibration process involves visual inspection for various defects according to the specifications. Zero adjustment. Need of calibration. Calibration of all instruments is important as it provides opportunity to check the instrument against a known standard to determine the errors and accuracy. म्हणजेच कॅलिब्रेशन करण्याची गरज का आहे तर ते आपल्याला एखाद्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी चेक करण्यासाठी हेल्प करते. त्याचबरोबर एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटशी कम्पेअर केल्यानंतर किती एरर येतो हे समजण्यासाठी इम्पॉर्टंट असते. फर्स्ट काय केलं जातं तर एक स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट घेतलं जातं किंवा एखादे स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटचे रीडिंग्स घेतले जातात जे आपल्याला नोन असतात आणि त्याचबरोबर आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करायचं आहे त्याच्याशी ते कम्पेअर केले जातात. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर. ॲमीटरचं कॅलिब्रेशन कसं केलं जातं बघा. तर सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे फर्स्ट DC सप्लाय आहे, त्याच्यानंतर
R1 R2 हे दोन रेजिस्टन्सेस आहेत. R1 हा फिक्स्ड रेजिस्टन्स आहे आणि R2 हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. त्यानंतर स्टँडर्ड मीटर एक जोडलेला आहे ॲमीटर आणि सेकंड आहे ॲमीटर जे आपल्याला कॅलिब्रेट करायचं आहे. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर दोन्ही ॲमीटर्स हे इन सिरीज कनेक्ट केलेले असतात. जेव्हा सप्लाय त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, DC सप्लाय जो आहे तो सप्लाय ऑन करायचा आहे. स्विच ऑन केल्यानंतर R2 हा व्हॅरिड आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, द करस्पॉन्डिंग रिडिंग्स ऑफ बोथ मीटर्स आर नोटेड ॲज बिलो. ओके, म्हणजे खाली दाखवलेल्या डायग्रॅममध्ये आपल्याला दोन्ही मीटर्सचे करंट्स जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत, I1 आणि I2. त्याच्यानंतर आपण एरर फाइंड आउट करू शकतो. एरर इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. इथे काय येईल बघा फॉर्म्युला यासाठी, मग इज इक्वल टू I2 मायनस I1 बाय I1 इंटू 100. अशा प्रकारे आपण ॲमीटरचं कॅलिब्रेशन करू शकतो. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, असे 4 ते 5 रीडिंग्स घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर ग्राफही प्लॉट करू शकतो. सेकंड, सी द कॅलिब्रेशन ऑफ द व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचं कॅलिब्रेशन करण्यासाठीची सर्किट डायग्राम आहे ती बघा. फर्स्ट DC कॉन्स्टंट सप्लाय आहे, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिव्हायडर जोडलेला आहे. स्टँडर्ड व्होल्टमीटर आणि मीटर टू बी कॅलिब्रेटेड इज कनेक्टेड इन पॅरलल. ओके, म्हणजेच दोन्ही व्होल्टमीटर हे आपल्याला पॅरलली कनेक्ट करायचे आहेत. याच्यामध्ये काय केलं जातं तर फर्स्ट आपल्याला कॉन्स्टंट DC सप्लाय ऑन करायचा आहे. त्याच्यानंतर व्होल्टेज ग्रॅज्युअली इन्क्रीज करायचं आहे आणि त्याचबरोबर स्टँडर्ड मीटरचे आणि कॅलिब्रेशन करणार आहोत त्या मीटरचे रीडिंग्स आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. आणि एररचा फॉर्म्युला सेम राहील, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. ते फॉर्म्युला येईल V2 मायनस V1 डिवायडेड बाय V1 इंटू 100. अशा प्रकारे आपण व्होल्टमीटरचं कॅलिब्रेशन करू शकतो. अँड द लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इज कॅलिब्रेशन ऑफ वॅटमीटर. वॅटमीटरचं कॅलिब्रेशन करण्यासाठी जी सर्किट डायग्राम आहे ती दाखवलेली आहे बघा. सिंगल फेज सप्लाय आहे, त्यानंतर व्होल्टमीटर पॅरललमध्ये कनेक्ट केलेला आहे, ॲमीटर सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. वॅटमीटरमध्ये 2 कॉईल असतात. ते CC जी आहे ती करंट कॉईल, PC जी आहे ती प्रेशर कॉईल. ओके, एक स्टँडर्ड मीटर आहे आणि दुसरं जे आहे ते सब स्टँडर्ड मीटर आहे किंवा मीटर विच हॅव टू बी कॅलिब्रेटेड. ओके, मग याच्यामध्ये काय केलेलं असतं तर एक PC म्हणजेच प्रेशर कॉईल आहे आणि सेकंड करंट कॉईल आहे. मग याच्यामधून काय होतं तर करंट कॉईल, दोन्ही मीटरच्या करंट कॉईल्स ह्या सेरीजमध्ये कनेक्टेड असतात. बिकॉज ऑफ सेरीजमध्ये असल्यानंतर करंट सेम फ्लो होतो. प्रेशर कॉईल ह्या शंटमध्ये म्हणजेच पॅरललमध्ये कनेक्टेड असतात, कारण पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असतं. मग दोन्हींच्या प्रेशर कॉईल्स आणि सिरीज कॉईल कनेक्टेड केल्यानंतर मीटर स्टार्ट करायचं आणि स्टॉप, दोन्ही मीटरचे सायमल्टेनियसली स्टार्ट अँड स्टॉप करायचे आणि दोन्ही मीटरचे रीडिंग्स हे रेकॉर्ड करायचे आहेत. आणि त्यानंतर एररचा आपल्याला फॉर्म्युला आहे, एरर इज इक्वल टू मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. इथे D मायनस DS अपॉन DS इंटू 100 असं दाखवलेलं आहे. D इज इक्वल टू रजिस्ट्रेशन ऑफ मीटर अंडर टेस्ट इन किलो वॅट आवर and DS is registration of substandard in kilowatt hour. Okay, first and now see the overview of this chapter from first lecture. First of all, we see the definition of the measurement, then significance of measurement, then units, CGS, MKS units, rationalized MKS units, then SI unit. SI युनिटचे टाइप्स आहेत बेस युनिट,
supplementary units, derived units. Then we see the standards, international standard, primary standard, secondary standard, and working standard. We see the instruments, that is types of instruments, secondary instrument and absolute instruments. Secondary instruments has three types: indicating instruments, recording instruments, and integrating instruments. Then we see the classification based on accuracy: standard instruments, substandard instruments, first grade instruments, and second grade instruments. Then analog and digital instruments, mechanical, electrical, and electronics instruments. And this lecture we see the static and dynamic characteristics of measuring instruments, then errors and types of the errors, and last point is calibration of the instruments. Thank you.